इथे मी एका भांड्यामध्ये 1 बाउल गव्हाचे पीठ घेतले आहे. यामध्ये 2 चमचे बेसन घालावे. यामुळे पराठे अजिबात फुटत किंवा फाटत नाहीत. आता यामध्ये चवीनुसार मीठ, 2 चमचे तेल घालून हाताने अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता यामध्ये थोडे थोडे पाणी होतं. चपातीच्या कणकेप्रमाणेच आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे. अगदी मऊसर, अजिबात घट्ट नको किंवा फारच पातळ देखील नको. तर पहा, अशा स्वरूपात आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे. तिथे मी ही कणिक मळून घेतली आहे. आता यावर झाकण ठेवावे आणि अर्धा तासासाठी ही कणिक आपल्याला चांगली भिजवून घ्यायची आहे. तर आता पराठ्यासाठी सारण बनवायला घेऊया. तर अगोदरच इथे मी 6 मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्याची साल काढून घेतली आहे. आता किसणीवर हे बटाटे किसून घेऊया. याऐवजी तुम्ही स्मॅशरने हे स्मॅश देखील करून घेऊ शकता. तर आता पराठ्याच्या सारणासाठी इथे मी एक खास ताजा मसाला तयार करत आहे. त्यासाठी 10-15 लसूण पाकळ्या, 4 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं आणि 1 चमचा जिरे बारीक असे मिक्सरला फिरवून घेतले. आता तयार केलेले हे वाटण स्मॅश केलेल्या बटाट्यामध्ये घालूया. आता यामध्ये सर्व मसाले घालूयात. 1 चमचा भाजलेल्या बडीशेपची भरड, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, चवीनुसार लाल तिखट, पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा जिरे, 10-15 कढीपत्त्याची पाने अगदी बारीक चिरून यामध्ये मी घातली आहेत. यामुळे पौष्टिकता वाढते आणि स्वाद देखील अगदी छान येतो. बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस आपण यामध्ये घालणार आहोत. आता हे सर्व जिन्नस चांगले एकजीव होतील अशा प्रकारे आपल्याला चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. तर पहा, आता हे सर्व मसाले बटाट्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स झालेले आहेत. तर आपले पराठ्याचे सारण आता तयार झालेले आहे. तर कणिक देखील अर्धा तासापर्यंत ठेवली होती. ती छान अशी भिजली होती. थोडीशी ती हाताने मळून मऊ करून घेतली आणि त्याचा एक छान अशा प्रकारे उंडा बनवून घेतला. आता गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये हा उंडा बुडवून घेतला आणि हलकासा जाडसर थोडासा लाटून घेतला. आता त्यावर अर्धा चमचा तेल ओतायचे. तेल चांगले पसरवून घ्यायचे. थोडेसे सुके पीठ यावर भुरभुरून घ्यायचे. तरी ते सारणाचा मी एक गोळा बनवून घेतला होता. तर तो देखील पहा, अशा प्रकारे गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये व्यवस्थित असा घोळवून घ्यायचा. आता हा सारणाचा गोळा आहे तो या लाटून घेतलेल्या जाडसर पारीवर ठेवायचा आणि ज्याप्रमाणे आपण पुरणपोळीचा उंडा बनवतो अगदी तशाच पद्धतीने हा उंडा आपल्याला बनवून घ्यायचा आहे. सारण आतमध्ये ढकलत आणि कणिक वरचेवर घोळवून घ्यायची आणि जास्तीत जास्त असलेली कणिक ती काढून टाकायची आणि व्यवस्थित असे तोंड याचे बंद करून घ्यायचे. नंतर गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये हा उंडा व्यवस्थित असा घोळवून घ्यायचा आणि हाताने थोडेसे प्रेस करून घ्यायचे. म्हणजे आतील जे सारण आहे ते काठापर्यंत व्यवस्थित पोचते आणि काठापर्यंत आपले हा पराठा देखील छान असा फुगला जातो. तर आता आवश्यकतेप्रमाणे गव्हाचे थोडेसे कोरडे पीठ व्यवस्थित यावर भुरभुरून घ्यायचे आणि लाटण्याने अगदी हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचे आहे. दोन्ही बाजूनी आलटून पालटून लाटून घ्यायचे. म्हणजे कणकेचे जे आवरण आहे तर दोन्ही बाजूनी एक समान असे होते. जर आपण एकाच बाजूने लाटत राहिले तर वरची बाजू अगदी पातळसर तयार होईल आणि खालच्या बाजूचे जे आवरण आहे ते जाडसर तयार होईल. तर पहा, अशा प्रकारे चपातीपेक्षा थोडासा जाडसरच आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे. तर हा पराठा लाटून झालेला आहे. तो लगेचच आता तेल लावलेल्या गरम तव्यावर घालायचा. तवा अगोदर चांगला गरम करून घेतला. आता गॅसची फ्लेम अगदी मिडियम ठेवायची. खालच्या बाजूने पराठ्याला हलकेसे फुगे दिसू लागले की पलटून घ्यायचे आणि दोन्ही बाजूनी आलटून पलटून तुमच्या आवडीप्रमाणे तेल किंवा तूप लावून हा पराठा चांगला भाजून घेऊ शकता. तर पहा, इथे मी या पराठ्याला तेल लावून घेतले आहे आणि पराठा पहा अगदी छान असा टम्म देखील फुगलेला तुम्हाला दिसत असेल. तर मध्यम आचेवरच हा पराठा आपल्याला छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे. तर पहा, अशा प्रकारे हा पराठा दोन्ही बाजूनी छान असा भाजला की लगेचच तो काढून घेऊया आणि दह्याच्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत खायला हा अगदी अप्रतिम लागतो. किंवा तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही तो तसाच देखील खाऊ शकता किंवा सॉससोबत खाऊ शकता. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.